अखेर 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 संकेत पाठकला रितेश भाऊने त्याचा गेम दाखवलाय. तुम्ही कोणासाठी खेळता, कोणाच्या सांगण्याने खेळता, कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली खेळता, हे रितेश भाऊने अक्षरशः संकेत पाठकला दाखवले. तुम्ही जसं विशाल कोटियान सांगेल तसंच खेळताना वागताना दिसतायत. त्यांच्याच इन्फ्लुएन्स खाली खेळतायत. तुम्ही त्याची कॉपी पेस्ट आहात. विशाल सांगेल तसंच, विशाल सांगेल तेच तुम्ही करताना दिसतायत. संकेत तुम्ही विशालचं दुसरं व्हर्जन आहात, ते म्हणजे 2.0. मित्रांनो, अखेर संकेत पाठकला रितेश देशमुखने त्याचा गेम दाखवलाय. तुम्ही काय बिग बॉसच्या घरामध्ये खेळताय. खरं तर संकेत पाठकसाठी फार वाईट वाटतंय की तुम्ही सगळा गेम बिग बॉसच्या घराबाहेरून बघून आलात, तरी तुम्ही विशालच्या इन्फ्लुएन्स खाली कसं काय खेळू शकता. मित्रांनो, काल ज्या पद्धतीने त्या टास्कमध्ये संकेतने सहज सांगितलं होतं की तुला मी कॅप्टन्सी देऊ करतो, तेव्हा बिग बॉस चांगलेच खवळे होते की तुला जर त्याला कॅप्टन्सी द्यायची होती तर मग सांगायचं तसं मी पुढची फेरी घेतलीच नसती. आणि यावरती संकेत पाठकचे बिग बॉसने चांगली शाळा घेतली आणि आज अपेक्षितच होतं की रितेश भाऊ संकेत पाठकची चांगली शाळा घेणार आणि त्या पद्धतीने घेतली. आणि इथे विशालने सांगितलं होतं की जर अशी काही सिच्युएशन वेळ आली तर मी तुझी पाठराखण करेल. आता विशाल त्याच्यावरती काय बोलतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, आता मी जे काही सांगेन ना ते कदाचित योग्य नसेल ऐकायला, पण हे खरं आहे. मित्रांनो, हा विशाल कोटियान बिग बॉसच्या घरातील असा एक अजगर आहे की त्याच्या सानिध्यामध्ये जे कोणी येतात ना त्यांना तो गिळकृत करतो, घराबाहेर काढतो. रुचिता जामदार घराबाहेर गेली, रोशन भजनकर घराबाहेर गेला, त्याच्याबरोबर असलेला त्याचा ऐकलेला. त्यानंतर प्राजक्ताही घराबाहेर गेले, बाकी बरेच सदस्य त्याच्याबरोबरचे गेलेत. आणि आता पुढचा नंबर आहे तो म्हणजे सागर कारंडेचा. आणि हा संकेत पाठक जर असाच गेम खेळत राहिला ना नंदीबैलासारखा त्याच्याबरोबर, तर तो देखील लवकरच घराबाहेर जाऊ शकतो. मग अशी सांगितलं ना की संकेत पाठकसाठी खूप वाईट वाटतं. एक चांगला कंटेस्टंट, तो खरंच बिग बॉसच्या घरामध्ये टास्क चांगला खेळतो, एकंदरीत मतही त्याची चांगली आहेत. पण ज्या पद्धतीने विशालच्या अवतीभोवती राहून त्याचं ऐकून जे काही गेम खेळतो ना ते फार चुकीचं आहे. मी कालच्या रिव्ह्यूमध्ये देखील सांगितलं होतं की हा स्वतःचा गेम का खेळत नाही. याने थोडंसं विशालच्या साडोमधून येऊन इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे. आता हा 11वा आठवडा सुरू झालाय, आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायला पाहिजे. याने घराबाहेरून सगळा गेम पाहिलाय. जो रोशन भाऊ होता त्याला चुगली दाखवली होती विशाल कोटिया आणि टीमची, तरी रोशन भाऊ त्यांना सोडून गेला नाही. त्याने इंडिव्हिज्युअल गेम दाखवला नाही आणि सरळ तो घराबाहेर गेला. एवढं असून देखील संकेत पाठक हा मंद गेम खेळताना दिसतोय आणि विशाल जसं सांगेल म्हणजे एकंदरीत विशालच्या इन्फ्लुएन्स खाली खेळताना दिसतोय. मगाशी मी सांगितलं ना की विशालच्या सानिध्यात जे जे येतात ना ते सरळ घराबाहेर जातात. विशाल फक्त दिसतो आणि विशालच्या हाताखाली ते सगळे प्यादे दिसतात आणि त्याच पद्धतीने घराबाहेर दिसतं. आणि हे प्यादे घराबाहेर एक एक करून जात आहेत. आणि त्याच्यामध्ये आता लवकरच संकेत पाठकचा देखील नंबर लागू शकतो जर तो असाच गेम खेळला तर. काल अनुश्रीने देखील संकेत पाठकला त्याची जागा दाखवली, विशाल देखील दाखवतो, परंतु ते त्याला समजत नाही. विशाल ज्या पद्धतीने खेळवतो ना त्याला, त्याचं एक उदाहरण मी सांगतो, बाकीचं सगळं आपल्याला दिसतं. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो इथे की जेव्हा राखीने जो काही महापराक्रम बिग बॉसच्या घरामध्ये केला होता, जे काही जेवण भाजी जे काही कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकली होती, त्यावर संकेतने एक डिसिजन घेतलं होतं की तुम्ही आता किचन एरियामध्ये जाणार नाही, ही तुम्हाला शिक्षा आहे. आता ही शिक्षा पहिल्यांदा कोणी सांगितली होती? संकेतचा बॉस विशाल कोटियान याने एकत्र बसून सांगितलं होतं की माझी ती मैत्रीण आहे, पण तरीही तुम्ही तिला अजिबात जेवणाच्या इथे त्या किचनच्या इथे जाऊ देऊ नका. आता हे कोणी सांगितलं होतं? विशाल कोटियान, संकेत पाठकच्या बॉसने. विशालने सगळ्यांना एकत्र बसून सांगितलं होतं की ती जरी माझी मैत्रीण नसली तरी मी तुम्हाला सांगतो की तिला किचन एरियामध्ये जाऊ देऊ नका. त्यानंतर संकेत गेला आणि त्यांनी सांगितलं. त्यानंतर तिकडे राखी रडते आणि हा विशाल सगळ्यांना एकत्र म्हणजे त्यांची जी काही टीम आहे त्यांना एकत्र बसून पुन्हा एकदा सांगतोय की बघा आपण बोलायचं असतं पण डिसिजन कॅप्टन घेणार.
आपल्याला राखी तिकडे नको, राखीने तिकडे जायलाच नाही पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण कॅप्टन निर्णय घेणार. अरे तू सरळ सरळ सांगतोयस ना की राखीने तिकडे जायचं नाहीये, आणि हा तर तुझा ऐकणारच आहे. म्हणजे डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट हा सांगतो संकेतला, विशाल, की तिला किचनमध्ये पाठवायचं नाही. तर एकंदरीत संकेतचा जो काही गेम आहे ना, तो विशाल कोटियान चालवतो. आणि जसा विशाल चावी देतो, तसा संकेत सध्या त्याच्या तालावरती नाचताना दिसतोय. असं एकंदरीत स्पष्ट चित्र दिसतंय. संकेतने आत्ता तरी ज्या पद्धतीने भाऊने सांगितले, तर थोडासा इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे. मित्रांनो, खरं सांगतो, संकेत चांगला आहे, चांगला गेम खेळतोय, तो नक्कीच पुढेपर्यंत जाईल. पण असाच जर विशालची कॉपी करत राहिला तर त्याचा पत्ता लवकर कट होऊ शकतो. मित्रांनो, ज्या पद्धतीने संकेत पाठकला सांगितले की तू विशालची कॉपी आहे, तू 2.0 व्हर्जन आहेस, खरंच असा संकेतचा गेम आहे का? मला तरी वाटतं की संकेतचा असाच गेम आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? संकेतने खरंच वेगळं खेळायला पाहिजे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.